नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राठोड सर आपलं सर्वांचं स्वागत करतो। परत घेऊन आलो तुमच्यासाठी वायरमन सेकंड इयर प्रॅक्टिकल नंबर 145 ब्रिज वेव्ह रेक्टिफायर तयार करणे। तर विद्यार्थी मित्रांनो, ब्रिज वेव्ह रेक्टिफायर तर आपल्याला ब्रिज म्हणजे काय, पूल, हे 4 डायोड घेऊन त्याचा आपल्याला पूल तयार करायचा आहे। तर त्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य काय काय लागणार आहे, या ठिकाणी लागणार आहे आपल्याला डायोड IN 4001 बरोबर। त्याच्यानंतर लागणार आहे आपल्याला कॅपॅसिटर 1000 मायक्रोफॅरेड। त्याच्यानंतर लागणार आहे आपल्याला 9 व्होल्टेज ट्रान्सफॉर्मर 909 सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर, चा आपल्याला ट्रान्सफॉर्मर लागणार आहे आणि कनेक्शनसाठी आपल्याला कनेक्टिंग वायर लागणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण बघूया हे प्रॅक्टिकल कशा पद्धतीने घ्यायचं आहे। तर या ठिकाणी तुम्हाला डायोड घ्यायचा आहे। हा डायोडचा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह म्हणजे ॲनोड आणि कॅथोड अशा पद्धतीने याचं जोड लावायचं आहे। या ठिकाणी जर आपण बघितलं की 4 डायोडचा आपल्याला ब्रिज तयार करायचा आहे, त्याला सॉल्डरिंग करून घ्यायचं आहे। त्यानंतर त्या ठिकाणी हा झाला पॉझिटिव्ह, तर या ठिकाणी निगेटिव्ह झाला, हे झाला इनकमिंग सप्लायचा। तर एक कॉमन म्हणजे एक पॉईंट सोडून द्यायचा, कारण तुम्हाला ट्रान्सफॉर्मरचे टॅपिंग टाईप ट्रान्सफॉर्मर आहे 909 म्हणजे टॅपिंग टाईप, यामध्ये तुम्हाला 3 वायर दिसणार आहे। तर तुम्ही गोंधळ जाण की वायरला 3 आहे आणि कनेक्शन 2च आहे। तर आपल्याला 9 व्होल्टेजचा तयार करायचा आहे। काय करायचं आहे, 9 व्होल्टेजचा तयार करायचा आहे ब्रिजचा। आपण 12 व्होल्टेजचा ट्रान्सफॉर्मर पण वापरू शकतो, 12-0-12, परंतु या ठिकाणी आपल्याला आपण घेतलेला आहे 909चा। तर एक वायर सोडून द्यायचं आहे, वरचे 2 घ्या किंवा खालचे 2 घ्या। तर पॉझिटिव्हसाठी या ठिकाणी आपण मधातल्या टर्मिनलला जोडलेला आहे, म्हणजे कॉमनच्या, म्हणजे तो झाला 0। त्यानंतर एक निगेटिव्ह आपण या ठिकाणी जोडलेला आहे आणि आउटगोईंगसाठी आपण या ठिकाणी ॲनोड की कॅथोड या ठिकाणी घ्यायचं आहे आणि या ठिकाणी ती निगेटिव्ह तयार होईल। ॲनोड आणि कॅथोड मिळून या ठिकाणी पॉझिटिव्ह तुम्हाला वायर बाहेर काढायचं आहे कनेक्शन करून। त्यानंतर या दोघांच्या पॅरललमध्ये, म्हणजे जे आपण सप्लायला वायर काढलेलं आहे त्याच्या पॅरलमध्ये आपल्याला एक कॅपॅसिटर बसवायचा आहे। तर कशासाठी, आपल्याला शुद्ध 9 व्होल्टेजचा DC सप्लाय मिळाला पाहिजे, त्याकरिता एक आपल्याला कॅपॅसिटर जोडायचा आहे। या ठिकाणी जोडल्यानंतर की आपल्याला त्याला AC सप्लाय द्यायचा 230, AC 230 दिल्यानंतर या ठिकाणी एक प्रकारचा ॲडॅप्टर तयार होतो, जसं मोबाईलचं चार्जर आहे तुमचं, त्या पद्धतीचा ॲडॅप्टर तयार होतो। या ब्रिज वेव्ह रेक्टिफायर तयार केल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ गेम किंवा तुम्हाला छोटे मोठे इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, गाड्या वगैरे या ठिकाणी 9 व्होल्टचे उपकरणं तुम्हाला चालवता येते। तर ही झालं कनेक्शन डायग्रामनुसार। तर आपण प्रत्यक्ष बघूया याची वायरिंग आपल्याला कशी जोडायची आहे। तर आपल्याला या ठिकाणी वस्तू लागणार आहे, एक सिल्वरची पट्टी दिसत आहे, एकीकडून सिल्वर पट्टी, एकीकडून ब्लॅक पट्टी या ठिकाणी असं जोडायचं आहे तुम्हाला। 2 कडून तुम्हाला दोन्ही सिल्वरवाले जोडायचं आहे, ॲनोड आणि ॲनोड कॅथोड अशी जोडणी करायची आहे। तर या ठिकाणी हे 4 डायोडची अशा पद्धतीची जोडणी करायची आहे, म्हणजे हा झाला ब्रिज वेव्ह रेक्टिफायर। त्यानंतर काय करायचं, या ठिकाणी आपण आउटगोईंगसाठी म्हणजे DC आउटगोईंगसाठी आपण पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह वायर बाहेर काढलेला आहे। ह्या दोघांच्या पॅरलमध्ये काय करायचं, एक 1000 मायक्रोफॅरेडचं कॅपॅसिटर जोडायचं। कॅपॅसिटर जोडल्यानंतर हे 2 वायर जे आहे ते आउटगोईंगसाठी पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आपण बाहेर काढलेलं आहे। तर परत आपण बघून घ्या, या कॅपॅसिटरपासून 2 वायर पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह बाहेर निघालेले आहे आणि या डायोडची जोडणी या पद्धतीने तुम्हाला 4 डायोडचे करायचे आहे। याची किंमत आहे IN 4001 आणि या पद्धतीने तुम्हाला निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह इनकमिंगसाठी घेऊन जायचं आहे
आणि हे आलेले जे वायर आहे ते जोडायचं आहे तुम्हाला ट्रान्सफॉर्मरच्या. आता तुम्ही जर हा जो आपण ट्रान्सफॉर्मर आहे हा 909चा घेतलेला आहे. या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे म्हणजे टॅपिंग टाईप ट्रान्सफॉर्मर आहे. तर या ठिकाणी 3 वायर दिसत आहेत, 2 ब्ल्यू आणि 1 येलो. तर आपण 1 वायर त्याचं मोकळं सोडलेलं आहे. का सोडलेलं आहे? कारण 9 आणि 0च आहे. एक तर वरचे 2 वायर घ्या किंवा खालचे 2 घ्या. त्याच्यामुळे आपण एक कॉमन वायर जे आहे ते पिवळा घेतलेला आहे आणि पॉझिटिव्ह वायर म्हणून या ठिकाणी ब्ल्यू घेतलेला आहे. म्हणजे या पद्धतीने हा तुमची झाली सेकंडरी बाजू, हा ट्रान्सफॉर्मरची प्रायमरी बाजू. तर या ठिकाणी याला काय करायचं, हे 2 वायर तुम्हाला दिसत आहे ट्रान्सफॉर्मरपासून निघालेले. तर याला 230चा सप्लाय द्यायचे. 230चा सप्लाय दिल्यानंतर म्युच्युअल इंडक्शनची प्रक्रिया होऊन या ट्रान्सफॉर्मरमार्फत या ठिकाणी म्हणजे या ठिकाणी जे आउटगोईंग निघालेले आहे ट्रान्सफॉर्मरचे हे जे 2 जोड दिसत आहे इथपर्यंत यशीच राहील आणि या डायोडपासून काय होईल, तुमचं DC तयार होईल. तर या ठिकाणी शुद्ध DCचं तयार होऊन या पॉझिटिव्ह निगेटिव्हवर आपल्याला DC सप्लाय मिळेल. या ठिकाणी आपण 9 व्होल्टपर्यंत कुठले उपकरणं इलेक्ट्रॉनिक्स जोडू शकतो. अशा प्रकारे ब्रिज रेक्टिफायरचं प्रॅक्टिकल तुम्हाला सहज करता येईल. नक्कीच तुम्हाला प्रॅक्टिकल आवडलं असेल तर वायरमनच्या विद्यार्थ्यापर्यंत, हा इलेक्ट्रिशियन आणि वायरमन दोन्ही विद्यार्थ्यांना आहे, तर आवश्यकतेनुसार तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा. थँक्यू. अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या nk8.in या वेबसाईटवर भेट देऊ शकता किंवा तुम्ही आम्हाला इंस्टाग्राम, ट्विटर किंवा फेसबुकवर तुम्ही आम्हाला फॉलो करू शकता.